नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. त्यासोबतच वाल्मिक कराड कनेक्शनवरून काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. एकीकडे यावर जोरदार चर्चा रंगत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य करत राजीनाम्याचा चेंडू आता मुंडेंच्या कोर्टात टाकलाय. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं दादा म्हणाले. यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा उल्लेखही केला आहे. तर आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य करत सूचक विधान केलेलं आहे. त्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या. 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही. मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहेत. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारतो. एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा. ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही. याचा अर्थ धसांच्या आरोपांना एका अर्थाने अत्यंत सूचक पद्धतीने अजितदादांकडून मुकसंमती आहे हे स्पष्टच आहे. परंतु राजीनामा कुणी मागायचा? फडणवीसांकडून दादांकडे, दादांकडून फडणवीसांकडे सतत टोलवाटोलवी होत असताना नेमकं एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडेंना स्थान आणि त्याच वेळेला मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता. धनंजयने आरोप द्यायचा की नाही, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हात वर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत. कदाचित दादांना धनंजय मुंडेंच्या पाठीशी असणारा जो काही समूह आहे त्या समूहाच्या नजरेत आपण खलनायक ठरू नये याची काळजी घ्यायची असावी. पाहुयात पुढची बातमी. संजय राऊतांनी सामनामधील रोखठोकमधून काँग्रेसवर जोरदार तोफ डागलेली आहे. तर दिल्ली विधानसभा निवडणुकांचं विश्लेषण करताना काँग्रेसनं काय केलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. आणि केजरीवाल यांनी पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केलाय. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. सामनाच्या उत्सव पुरवणीतील रोखठोक स्तंभातून संजय राऊतांनी काँग्रेसचा जोरदार समाचार घेतलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपला हरवायचं नव्हतं, तर त्यांना मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं असा घणाघाती हल्ला रोखठोकमधून चढवण्यात आला. आपच्या पराभवानंतर संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंसह अरविंद केजरीवालांची दिल्लीत भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये केजरीवालांसोबत झालेल्या चर्चेच्या आधारे रोखठोकमध्ये परखड भाष्य करण्यात आलं. काँग्रेसमुळे आप उमेदवारांचा 14 ठिकाणी पराभव झाला. त्यात केजरीवाल आणि सिसोदियांचा समावेश आहे. काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही, पण केजरीवालांची सत्ता घालवण्यात काँग्रेसनं भूमिका बजावली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत आपला फक्त 2च जागा देऊ केल्या होत्या.
ही काँग्रेसची युती धर्माची व्याख्या. आम्ही काय करणार असा प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये नमूद केलं. तसंच केजरीवाल यांच्या पराभवास जितकी काँग्रेस जबाबदार आहे तितकेच केजरीवालही जबाबदार आहेत अशी टीका राऊतांनी केली. राहुल गांधीची इच्छा होती की आप आणि काँग्रेसमध्ये अलायन्स व्हावं, तरी ते आमच्या चर्चा पुढे सरकू शकल्या नाहीत आणि त्याचा परिणाम हा स्वतंत्र लढण्यात झाला. हे केजरीवाल यांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आता तो काळ निघून गेलेला आहे, निकाल लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी सहन केलेल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील निकालावरही भाष्य केलं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता, हे सुद्धा तितकंच खरं. संजय राऊतांनी दिल्ली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यामुळे काँग्रेसकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला. इंडिया आघाडीतील पक्ष एकमेकांवर पराभवाचं खापर फोडतायत. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं भांडवल केलं जातंय. त्यामुळे इंडिया आघाडी आगामी काळात टिकेल की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणखी एक मोठी बातमी आहे. भास्कर जाधव नाराज असल्याच्या शनिवारपासून चर्चा सुरू आहेत राजकीय वर्तुळामध्ये. मात्र यावर आता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही, फक्त माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षात मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्द प्रयोग होता, असं स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिलं. त्यामुळे भास्कर जाधव यांनी त्यांच्याच वक्तव्यावर सारवासारव केलेली आहे आणि यामुळे नाराजीच्या चर्चांना पूर्ण विराम त्यांनी स्वतः दिलाय. तर कुणालाही कोणाची राजकारणामध्ये गरज राहिलेली नाही, त्यामुळे आहे तिथेच राहा आणि गतवैभव पुन्हा प्राप्त करू, असंही सारवासारव करताना ते म्हणाले. उलट कुठल्याही पदासाठी मी नाटक केलं नाही, नौटंकीपणा आणि नाटकीपणा कधी केला नाही, तर पदासाठी स्टंटबाजीही मी केली नाही. उलट खरं काय हे बोलण्याचं धाडस माझ्यात आहे, असं ठामपणे भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि फुटीच्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिलाय. मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही, अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली. हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातोय. मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा. माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही.